मुख्य दरवाजातनं आणि 2 नॉर्थ कोट गेटमधनं घुसले आणि 9:51 11व्या मिनिटाला मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतले, ज्याला 3 गोळ्या लागल्या, दोघंजण आम्ही पाठीमागच्या स्विमिंग पूलच्या गेटमधनं आत घुसलो. 11व्या मिनिटाला मी घुसलो. ज्या वेळेला खाली स्विमिंग पूलच्या एरियामध्ये 7-8 परकीय नागरिकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते, त्यावेळेला खात्री होती की आपलाही इथंच एंड आहे, हीच आपली समाधी आहे. आतमध्ये 100% आपण जिवंत राहणार आहे, पण मारायचं किंवा मरायचं एवढंच ध्येय त्यावेळेला समोर होतं. त्यामुळे हात थरथरले नाहीत. एक खूप छान शेर कुठेतरी ऐकलेला होता की दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में लिपटकर सोने में समेटकर मरे हैं कई, मगर तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा. येस, दॅट डेथ विथ डिग्निटी, ते देशासाठी असणारं मरण ते प्रत्येकाच्या भाग्यात नसते ना. कुठेतरी हार्ट अटॅकनं मरेल, ॲक्सिडेंट मरेल, कुठेतरी काहीतरी मरेल. दॅट अट्रॅक्ट्स, त्याचं आकर्षण वाटायला लागतं. ती स्पर्धा करताना वेगळी मजा असते. कारण ज्यावेळेला आतमध्ये क्रिस्टल हॉलच्या बाहेर 3 पाठमोरे अतिरेकी, म्हणजे त्यांच्याकडं प्रत्येकाकडं एक AK-47, 6 डबल मॅगझिन, म्हणजे एका मॅगझिनमध्ये 30 गोळ्या असतात, 550-650 AK-47चे राऊंड, एक ॲडिशनल पिस्टल, त्याचे 60 ते 100पर्यंत राऊंड, 25 ग्रेनेड प्रत्येकडे. एक ग्रेनेड ब्लास्ट केला तर 25 मीटरच्या परिघातला माणूस मेला तरी पाहिजे किंवा जखमी झाला पाहिजे. आणि प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये 8 किलोचा RDXचा बॉम्ब, म्हणजे आपण जो पाहिला डोममध्ये, प्रत्येकाकडे एक. आणि असे 4 होते आणि आम्ही 2 जण होतो. माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती, जी कम्पॅरेटिव्हली चांगलं वेपन आहे. 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स ग्लॉक पिस्टलमध्ये असतात आणि माझ्या बॉडीगार्डकडे साधी पिस्टल होती. म्हणजे तरी पण आम्ही एकदा ट्रिगर ओढला तर आमची एकच गोळी बाहेर पडणार आणि त्याने एकदा ट्रिगर ओढला तर 30 गोळ्या बाहेर पडणार, असा तो फरक होता. पण ज्यावेळेला क्रिस्टल हॉलच्या मध्ये लग्न सुरू होतं आणि त्याच्या बाहेर हे 3 पाठमोरी अतिरेकी सुनील कुडियादी तिथला सिक्युरिटी चीफनं दाखवले आणि तिथं फ्रॅक्शन ऑफ सेकंड न गवतात बॅटल कॉम्पिटिशनवर त्यांच्यावरती आम्ही फायरिंग करू शकलो की ज्यात एक जखमी झाला आणि तिथनं ते पळाले, म्हणून तिथल्या हॉलमधल्या लग्नात अडकलेल्या लोकांचे जीव वाचले. ते क्रुशियल होतं. त्यावेळेला तो बाहेर गोंधळ अडकलो असतो, मला कोणी प्रश्न विचारले नसते, कारण माझ्या बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं, ॲडिशनल मॅन पॉवर येण्याची वाट पाहणं स्वाभाविक होतं. ज्या आतमधनं जो कॉल होता, कॉल फॉर द ड्युटी, कारण पहिल्यांदा ह्या फायरिंग नंतर 11:07 एकही राऊंड फायर झालेलं नाही. म्हणजे 1 तास 5 मिनिटं एकही राऊंड ताजमध्ये फायर झालेलं नाही. आम्ही सगळे मजले चेक केले साऊथ विंगचे. ताजचं विभाजन हे नॉर्थ विंग आणि साऊथ विंगमध्ये, जुन्या ताजमध्ये जे काय महाभारत झालं ते जुन्या ताजमध्येच झालं. तर नॉर्थ विंगमध्ये ते पळून गेले आणि आम्ही साऊथ विंग चेक करून खाली आलो. 11:07 मात्र 2 ग्रेनेड ब्लास्ट त्यांनी केली, ज्यात शँडिलियर तुटून खाली आलं. आणि गेटवरती मी गेलो तर 2 मिसरूडनं फुटलेली 2 पोरं माझ्यासमोर अजून आली मदतीसाठी. SRPतले हे जवान समाधान मोरे आणि राहुल शिंदे. राहुल 21 वर्षाचा जवान शहीद झाला 2:45च्या गोळीबारामध्ये. यांच्याकडे तर 303 रायफली होत्या, 30 राऊंड होते. पण त्यांनाही ना आम्हाला आमच्या छोट्याशा टीमला जाणीव करून दिली की देशासाठी मारायची किंवा मरायची अशी परत संधी येणार नाही आहे. परत आम्ही नॉर्थ विंगमध्ये घुसलो. परत 6व्या मजला लिफ्टनं घातला, तो पूर्ण चेक करून खाली आल्यानंतर लक्षात आलं की आपण CCTV रूममध्ये जाऊ. मग CCTV रूममधनं फायरिंग 2-3 राऊंड केल्यानंतर ते अतिरेकी 630 आणि 631 रूममधून बाहेर आले. याची माहिती त्यावेळेचे कमिशनर ऑफ पोलीस हसन गफूर आणि जॉईंट कमिशनर मारिया साहेबांना दिली. आणि दोघांनी सांगितले की जोपर्यंत नेव्हल कमांडोज पोचत नाही तोपर्यंत थोपवून ठेवते, ऑन द वे आहेत. आणि त्यावेळेला उत्तर दिलं मी CPंना की सर, आम्ही जीव गेला तोपर्यंत आम्ही इथनं त्यांना खाली येऊ देणार नाही. 2:45 वाजेपर्यंत ती धुमश्चक्री आमची चालू राहिली. ज्या वेळेला ते खाली येण्याचा प्रयत्न करायचे, CCTV कंट्रोलमध्ये आम्हाला ते माहिती, त्यांना कळायचं नाही की आम्हाला कसं काय कळतंय. आम्ही बाहेर जाऊन त्यांच्यावर 2-4 राऊंड फायर करायचो. 2:45 मात्र त्यांनी आमचं लोकेशन ओळखलं. पूर्ण ताज जे आहे ते लाकडी नक्षीकाम केलेलं सुंदर वास्तू असणारं हॉटेल, मोठे मोठे महागडे पेंटिंग्स.
दुसऱ्या मजल्यावर त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट 4थ्या मजल्यावरनं केले, कारण 2:45ला त्यांनी मोठा बॉम्ब डोममध्ये ब्लास्ट केला, ज्याच्यात आग आणि ज्वाळा तुम्हाला दिसायला TV वर पाहिले असतील तुम्ही. ग्रेनेड ब्लास्टमुळं पूर्ण मजला पेटला आणि आमच्या रूममध्ये आग आणि धूर दोन्ही यायला सुरुवात झाली. आता इथं जळून मारण्यापेक्षा बाहेर लढून मरू म्हणून आम्ही लाईन फॉर्मेशनमध्ये निघायला सुरुवात केली. वरून AK-47चा बस्ट त्याने आमच्या लाईन फॉर्मेशन केला. आमची लाईन तुटली, आमच्या गोळ्या कमी पडल्या. माझ्या बॉडीगार्डला 3 गोळ्या लागल्या, 2 पायामध्ये, 1 पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलच्या पोटात लागली आणि राहुल त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. मला आठवतं आहे मी 2 दिवसानंतर ज्यावेळेला राहुलचा शहीद झालेला देह आणायला गेलेलो होतो, त्यावेळेला रिगर मॉर्टिसनं शरीर ताट झालेलं होतं, युनिफॉर्म जळालेला होता, पण डोळे उघडे होते. खांद्यावरती रायफलचा बट होता, ट्रिगर गार्डमध्ये उंगली होती आणि संगीनवरच्या दिशेनं थेट रोखलेलं होतं आणि डोळे जणू बोलत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. एक 55 वर्षाचे एक 55 वर्षाचे अंमलदार तुकाराम ओंबाळे त्यांचं नाव, 5 गोळ्या पोटामध्ये घेतात काय AK-47च्या. एक लाठी घेऊन तो माणूस चढाई करून जातो कसाबवरती. 5 गोळ्या पोटात घेतल्या तरी पकड ढिली होत नाही आणि एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. दिस इज मिरॅकल. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. ही हिम्मत खूप महत्वाची आहे. उद्दिष्ट ठेवायचं आहे, स्वप्न ठेवायचं आहे आणि मार्गक्रमण करायचं आहे. निराश व्हायचं नाही आहे. सपोर्ट करायला तुम्हाला एवढी मोठी सिस्टम या ठिकाणी आहे. हे खूप छान कविता कुसुमाग्रजांची आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन सरसंगी आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. दॅट फायटिंग स्पिरिट.